त्या रिजन मध्येच तुम्हाला प्रॉब्लेम आयडेंटिफाय होऊ शकतात. म्हणून थोडंसं वेगळ्या पद्धतीने या गोष्टींकडे बघा. आणि अल्टिमेट एम काय लाईफचा प्रॉफिट, सॉरी पैसे कमवणं. जॉब पण काय करायचा, पैसे कमवण्यासाठीच करायचा ना, सेल्फ सस्टेन होण्यासाठी. मग जर या छोट्या छोट्या गोष्टींमधून जर हे शक्य आहे आणि एवढा सगळा प्लॅटफॉर्म तयार असेल तर वाट कशाची बघताय. ठीक आहे. आता स्टार्टअप थोडंसं आपण वेळ आहे आपल्याकडे 15 ते 20 मिनिटांमध्ये मी कन्क्लूड करतो. थोडं स्टार्टअप जर एवढं सगळं सोपं आहे तर मग रिझल्ट पण तेवढे मिळायला पाहिजे होते, बरोबर. पण मग तरी पण स्टार्टअप किंवा ते रिझल्ट का मिळत नाही त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया आपण. सो नाउ स्लाइड इज अबाउट व्हाय डू स्टार्टअप फेल्स किंवा फेल. ठीक आहे. स्टार्टअप फेल होण्यामागची मेन 5 कारण आहे. एवढं तुम्हाला जरी वाटलं की एवढं सोपं आहे, चला स्टार्टअप चालू करूया, तर ह्या 5 गोष्टींमुळे तुमचे स्टार्टअप फेल होतं. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे लॅक ऑफ मार्केट रिसर्च. ओके. लॅक ऑफ मार्केट रिसर्च म्हणजे काय, मी मग सांगितलं जे बऱ्याच वेळा असं की ही आयडिया चांगली आहे आणि हे कदाचित मार्केटला खपेल किंवा हे प्रोडक्ट मार्केटला खपेल असं स्वतःलाच वाटतं. आपण फार फार कोणाशी चर्चा करतो, घरात शेवटी करतो, पण मित्रांसोबत पहिला करतो, बरोबर. मित्रांसोबत आणि कोण आपले मेंटॉर्स असतील नेटवर्क मधली लोक, आणि ते आपल्याच नेटवर्क मध्ये असतात. बऱ्याच वेळा असं असतं की कदाचित त्या ऍप्लिकेशनचा उपयोग मित्रांना होणार पण नसतं, तुम्ही काय सांगताय म्हणून तो ऐकत असतो, बरोबर. मग तो मग नाही ऐकत काय होत नाही. जाता जाता आपल्याला असे बरेच जण असतात की सांगत असतात ते होत नाही. ठीक आहे. त्यामुळं आपण काय करतो, त्याचा ऐकून लगेच डिमोटिवेट होतो, किंवा कदाचित आपण नाही आपल्याला हे करायचं आपल्याला वाटतंय आणि आपल्याला पैसे कमवायचे, आपल्याला हे करायचं ते करायचं, असं असं तसं तसं आपण ते काम चालू करतो. पण या याच्यामध्ये आपण मेन जे कस्टमर आहेत की ज्यांच्यासाठी आयडिया तुम्ही सोल्युशन घेऊन यायला लागलाय त्यांचा वेल ऑर्गनाइज्ड सर्वे करत नाही, ज्याला बेसिक रिसर्च आणि ऍडव्हान्स रिसर्च म्हणतो, ते पुढच्या स्लाइडमध्ये येणार सर. त्यामुळे तुम्हाला कस्टमर्स न कळल्यामुळे त्यांचे एक्सपेक्टेशन्स किंवा त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्याचे पेन पॉईंट्स न कळल्यामुळे तुम्ही तुमच्या थॉट प्रोसेसने एखादी गोष्ट डेव्हलप करता आणि मग डेव्हलप केल्यानंतर तुम्ही ते विकायचा प्रयत्न करता मार्केटमध्ये की जे कस्टमरकडून ऍक्सेप्ट नाही होत. आणि वेल इन दॅट केस किती जरी पैसा मार्केटिंगवरती खर्च केला तरी तुमचं स्टार्टअप फेल होतं.